सगळ्यांच्या चरणावरती शतशान म्हण. सुंदर भजन तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवून केलं. एकमेव प्रामाणिक जागा आहे इथं थांबायच्या आत सगळ्यांचे खात आली होतात. प्रामाणिक जागा, नियम पाळतात सगळे. मला बरं वाटलं, आनंद वाटला. सगळ्यांनी इतकं साथ दिली आहे. बस एकच करा, देवा करता, देशा करता, धर्म करता, जेवढं म्हणून योगदान देता येईल तेवढं योगदान निश्चित द्या. कारण एक काळ होता या महाराष्ट्राचा विचार केला 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र जर डोळ्यापुढे आणला तर इतका इतका भयान आहे, इतका भयान आहे. महाराष्ट्र म्हणजे तरी काय, भक्तीच्या ऐन तीराचा, शक्तीच्या पैन तीराचा हा महाराष्ट्र. मातीत कुमकुमाने दुबसणाऱ्या कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास, याच जिवंत ज्वलंत मराठ्यांच्या मनामध्ये धगधगणारा महाराष्ट्र, जगदंबा पोत उरात घेऊन नाचणाऱ्या भगव्या वादळाचा महाराष्ट्र. पण पडला होता निश्चित निश्चित ग्लानी आल्यासारखा नव्हता. महाराष्ट्राचा, स्वराज्याचा, हिंदवी साम्राज्याचा स्वाभिमान. अरे कधील यवनांच्या पुढे व्याकुळलेला मराठा घुमला. अशाच वेळेला एक लोळ त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते जागे झाले, जागे होते, उभा राहिले, उभा होते, पळायला लागले. पळणाऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका दौडायला लागली. आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अवघ्या 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 अवघ्यांच्या मनामध्ये, 12 बातींच्या, 12 बलुतेदारांच्या, 18 पकड जातींच्या मनातली इच्छा हे स्वराज्य आकार घ्यायला लागलं. त्यावेळेला जिजाऊ शिवनेर गडावरती आहेत. याच जुन्नर मावळात, त्या शिवनेर गडावर, त्या जगदंबेच्या पुढं गावातल्या शिवनेर गडावरच्या बापड्या आया बायकांनी जाणलं, म्हाताऱ्यांनी निहाळलं. अरे पुरीच्या चेहऱ्यावरती तेज दिसतंय, पुरीच्या चेहऱ्यावरती लकाकी आहे. याचा अर्थ हिला दिवस गेलेले आहेत. बायका पुढे झाल्या, म्हाताऱ्या पुढे सरकल्या आणि त्या म्हाताऱ्यांनी विचारलं, गडाची गडकरी आहे विजयराव सिद्धोजी विश्वासराव. त्यांच्या धर्मपत्नी त्या सामने झाल्या आणि विचारत्या झाल्या. मासाब मुजरा करतो जी, लवून मुजरा केला आणि विचारत्या झाल्या. मासाब या काळात प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक आई बाईला काही खावं वाटतं, काही प्यावं वाटतं, काही ल्यावं वाटतं. मासाब ज्याला डोहाळं म्हणतात. मासाब काय खावं वाटतं, काय प्यावं वाटतं, काय ल्यावं वाटतं. ताड करही उभा राहिली, आवाज दिला, लक्ष्मीबाई नामास काही खरं वाटत, नामास काही खरं वाटत, नामास काही लावं वाटत. मासाहेब मासाहेब मग आपले डोहाळे तरी काय, काय वाटते आपणास, काय खावे वाटते आपणास, काय प्यावे वाटते आपणास, काय लावे वाटते आपणास. ताड कर उभा राहिलेली जगत जननी उभा राहिली, पायापासून डोक्यापर्यंत मुंग्याच्या रंगात संचरल्या, हाताच्या मुठ्या बोलल्या, श्वास चढीला लागले, दंड सुसले, डोळे अंगावर ओकायला लागले. आणि उत्तर दिलं रणरागिनीने, लक्ष्मीबाई आम्हास वाटते बाई मंड चोळला कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुसऱ्याला वळावा, आम्हास वाटते त्या जरी दुसऱ्यात ज्ञानबंद तलवार धारण करावे, आम्हास वाटते गडियाई तुळजा भवानीच्या कवड्यांची माळ घालावी, आम्हास वाटते कपाळी भस्म द्यावा, आम्हास वाटते डोईवर मोत्यांचा शिरपेट चढावा, आम्हास वाटते त्या शिरपेटात मनाचा तुरा खोचावा, आम्हास वाटते घोड्यावर मंड ठोकावी, आम्हास वाटते सह्याद्रीच्या करिकंदरात मावळात हा गोला फिरवावा. अरे ज्या यवनानी, ज्या सैतानानी, ज्या हैवानानी माझ्या आया बहिणीच्या बरोबर इज्जत लुटली त्या यवनांचं मस्तक दडा वेगळं करावं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. जय शिवराय. वा दादा, ही चेतना आहे, उत्साह आहे. आणि ही चेतना प्रत्येकाच्या अंतःकरणात जागी होणं. आजचा युवा, आजचा तरुण जागा होतो. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य कोण होतं, अयोग्य कोण होतं, या सगळ्यांचा न्याय, या सगळ्यांचा विचार, या सगळ्यांचा निवाडा करण्याची क्षमता, सामर्थ्य आजच्या युवा शक्तीच्या निश्चित बळावरती आहे. मला म्हणावंसं वाटतं, अरे पुरे विश्व में भगवा लहरा देते, पुरे विश्व में भगवा लहरा देते, एकता नहीं हम हिंदुओं में, वरना अयोध्या में तो क्या पाकिस्तान में भी राम मंदिर बनवा देते. एकता आमची एकी नव्हती हो.
म्हणून तर आजही आम्हाला फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आजही आम्हाला तोडायचंय, आजही आम्हाला वेगळं करायचंय. आजही आम्ही वेगळे झालो. माहितीये हे 12 बलुतेदारी, 18 पगड जाती, हा मराठा, हे सगळे वेगळे झाले. फोडणं सोपं आहे आणि हीच रणनीती आहे. युवानी ओळखा, तरुणांनी ओळखा, चांगलं काय आहे, वाईट काय, सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचा मेळ घडवून, समेट घडवून हे हिंदू राष्ट्र आपल्याला उभा करायचंय. हे हिंदू राष्ट्र आपल्याला निर्माण करायचंय. एवढी ताकद इथल्या प्रत्येक रक्तात आहे असं म्हणावं लागतं. अरे जर माती झालो, जर माती झालो महाराष्ट्राची होईल. जर माती झालो तर महाराष्ट्राची होईल. जर दगड झालो तर सह्याद्रीचा होईल. जर तलवार झालो तर आई जगदंबेची होईल. आणि माणूस म्हणून पुन्हा जन्माला येऊ असं वाटत असेल तर फक्त छत्रपती शिवरायांचा मावळा होईल. शिवरायांचा मावळा होईल.